परिषदेचं इलेक्शन्स आहे, आज मतदान पार पडत आहे. मात्र उद्याची जी उत्कंठा होती ती आता 21 तारखेवर गेली, याच्यावर काय सांगा? निश्चितपणे उत्कंठा म्हणायचा विषय झाला तर आज सटाणा शहरात प्रत्येक बूथवर होणारा मतदानाची वाढती आकडेवारी बघता आणि युवकांमधला जो उत्साह आज मतदानामधनं दिसतोय त्याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना समजला असेल की सटाणा शहराची यशवंत नगरीची ही परिवर्तनाची लाट आहे, ही नाकारता येणार नाही. जो दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणतायत की जी उत्कंठा संपूर्ण यशवंत नगरीसह जिल्ह्यातील जनतेला लागून होती उद्याच्या निकालाची, तर ते शासकीय नियमानुसार काय त्यांच्यात बदलाव झाला आहे आणि त्यांनी ते 21 तारखेला ठेवली. हे एवढंच असणार आहे, परिवर्तन हे अटळ असणार आहे. ते उद्या असेल किंवा 21 ला असेल, ते येणाऱ्या काळात निश्चितपणे यशवंत नगरवासियांना बघायला भेटणार. यावर समाधान 21 तारखेला सुनावणी. महत्वाचा विषय एकच होतो की परिवर्तनाचे साक्षीदार या यशवंत नगरीतील सर्वसामान्य नागरिक होते, याचा मनस्वी आनंद आहे. तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी करता आहात. आज मतदान सुरू आहे, उद्या निकाल होता, पण तो निकाल आता 21 तारखेला गेलाय, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे उमेदवार म्हणून? ते निकाल म्हणजे ते चुकीचाच येते 21 तारखेला. आतापर्यंत कुठले काय असं काही झालं नाही का आज मतदान झालं 20-22 दिवसानंतर ते काउंटिंग होईल. तर काय आता सर्व ते 20 फंडा चालू आहे. दुसरी शासन त्यांचं, प्रशासन त्यांचं, केंद्रामध्ये सरकार त्यांची, राज्यामध्ये सरकार त्यांची. याच्यामुळे तर काय होऊ शकतं, कारण ते मला काहीतरी घोळ करू शकतात. ते आम्हाला असं कदाचित वाटतंय बस. दुसरी गोष्ट असं का हे जे निकाल दिला का 21 तारखेला देणार आम्ही, कदाचित ते उमेदवाराला काय मतदाराला चुकीचं वाटतंय बस जेणेकरून. कारण की आदल्या दिवशी जे मतदान होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक नागरिकाला एक आवड असते का बा कोण किती मताने विजय झाला, कोणाला पराजय झाला. उमेदवाराच्या घरी नातेवाईक किंवा त्याचे कार्यकर्ते हे सर्व म्हणून उभे राहतात आणि ते सर्व मला असं वाटतं की सर्व चुकीचं आहे. ते असं नको व्हायला पाहिजे. सेटिंग करण्यासाठी हा टाइम पिरियड घेतला. नाही, सेटिंग म्हणजे आता ते काय ते बोलता येते ना, कोणी ते सेटिंग करते का नाही करते. आता लोक इतर ठिकाणी जे उमेदवारी केली ते आमदारकी म्हणून, त्या ठिकाणी जेणेकरून काही काही गावामध्ये तर 1000 लोकांची संख्या नाही, तिथे 10,000 लोक मतदान झालं. आता सेटिंग म्हणजे काय तेच आहे ना प्रकार. आज मतदान होत आहे, उद्या निकाल होता, मात्र तो निकाल आता 21 तारखेला गेला. काय तुमची प्रतिक्रिया एक उमेदवार म्हणून असेल? माझी उमेदवार म्हणून एकच प्रतिक्रिया असेल की जे निवडणूक आयोग जे करतील त्याच्यावर आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे. ते चुकीचं काहीच करणार नाही, जे करतील ते योग्यच करतील. त्याच्यामुळे त्यांचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्यच राहील. काही विरोधकांकडून असा आरोप होतोय की सेटिंग साठी ही तारीख लांबवली गेली, तर काय सांगता? ते आपण करत नाही, आपण त्याच्यातला म्हणजे आपल्याला काही माहितीच नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या क्षेत्रापासून खूप लांब आहेत, साधे बोळे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे कोण काय सेटिंग करेल आम्ही याच्यावर नाही बोलत, पण निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या 3 तारखेला निकाल अपेक्षित होता, आता तो 21 वर गेला, याच्यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच मी सौभाग्यवती हर्षदा राहुल बाबा पाटील थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना या पक्षाकडून लढत आहे. आणि जो मला आज लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे संपूर्ण यशवंत नगरीतील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलेलाच आहे. आणि तीच जे लोकांना त्रास झालाय, पोटदुखी झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा निकाल 21 तारखेवर ढकललेला आहे. परंतु आम्हाला त्याची भीती नाही, फक्त एवढंच शासनाकडे मागणी असेल, विरोधकांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे जाणून त्यांनी या गोष्टीचा आमच्यावर एक म्हणजे निर्बंध टाकला आहे. तरी पण आम्हाला हा आदेश मान्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचा काडी मात्रही न बदल होता आमचे जे रिझल्ट आमच्या पदरात टाकले जातील, आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि शासनाला एकच विनंती करते की आमच्या सोबत हा निकालाचा जो टाइम तुम्ही वाढवलेला आहे त्याचा आम्ही निषेध केलेलाच आहे, परंतु याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल, गोंधळ, भोंगळ कारभार आम्ही खपवून घेणार नाही, एवढंच विनंती करते. आपल्या सोबत आणखीन एक उमेदवार आहेत, आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. 2 तारखेला सटाणा नगर परिषदेचं मतदान होतंय आणि 3 तारखेला मतमोजणी होणार होती, निकाल येणार होते. परंतु आता नागपूर खंडपीठाने असा आदेश केला आहे की ह्या ज्या मतमोजण्या आहेत हे आता 21 डिसेंबरला जाणार आहेत, म्हणजे आता लांबणीवर हा सर्व प्रकार पडलाय. तर याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? अत्यंत धक्कादायक निकाल आहे.
कुठेतरी एक संभ्रम अवस्था आमच्या मनात तयार करून दिली आहे. ऐन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी असा निर्णय घेणं हे म्हणजे कोर्टावर आता विश्वास ठेवावा की नाही असं देखील आम्हाला आता विचार येऊ लागले आहेत. कारण एका बाजूला उद्या 24 तासावर निकाल आलेला होता, परंतु 24 तासाचा निकाल हा डायरेक्ट 24 दिवसावर लोटला आहे. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि याच्यातून कुठेतरी मॅनेज करण्यासाठी हा टाइम मिळाला असेल असं आमच्या मनात शंका येऊ लागल्या आहेत. तरी भारतीय जनता पक्षाच्या यशासाठी हे कुठेतरी यशाचं गमक जुळून आणण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न कदाचित कोर्टाचा निकाल लावून या कुठेतरी सेटिंगसाठी वेळ मिळून घेतला असेल असं आम्हाला आज वाटलं असून आम्हाला या गोष्टीचा एक धक्का बसलेला आहे. परंतु मतदार हा राजा आम्हाला 100% न्याय देईल आणि या न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आम्हाला ही बाब अत्यंत धक्कादायक वाटली असून अत्यंत दुःख झालेलं आहे. धन्यवाद. ह्या होत्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया, ज्या 2 तारखेला सटाणा नगर परिषदेच्या सुरू असलेल्या मतदानाची प्रक्रिया चालू असताना 3 तारखेला निकाल येणं अपेक्षित होतं, परंतु आता नागपूर खंडपीठाच्या आदेशाने हा निर्णय 21 तारखेवर लांबणीला गेल्यामुळे जी उत्सुकता या उमेदवारांना निकालाची होती, मतदारांना होती, ते आता 21 पर्यंत वाट बघावी लागणार आहे. सटाणा नगर परिषदेच्या आज 2 तारखेला आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते, परंतु हा निकाल 3 तारखेला अपेक्षित होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाप्रमाणे. परंतु आता नागपूर खंडपीठाने तो आता 21 ला तो निकाल द्यायचा ठरवलेला आहे. याच्यावर आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो? त्याच्यावर आत्ताच अपील करण्यात आलेला आहे. त्याचा निकाल आज 2 वाजेपर्यंत अपेक्षित आहे. त्याच्यामुळे उद्या निकाल लागण्याची शक्यता पण होऊ शकते. पण जरी निकाल उद्या लागला नाही, 21 ला लागला, पुढच्या 21 ला लागला, तरी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या खांद्यावर गुलाल आहे. त्याच्यामुळे टेन्शनचं काम नाही. निकाल आज काय आणि उद्या काय, विजय पक्का. धन्यवाद दादा.